नमो नमः फ्रेंड्स. मी आहे रुपाली आणि आउटडोअरमध्ये तुमच्या सगळ्यांचं हेल्दी आणि टेस्टी स्वागत. हेल्दी आणि टेस्टी यासाठी की आजची आपली रेसिपी पण हेल्दी आणि टेस्टी आहे. आज आपण करणार आहोत ढोकळा, पण तो पालकाचा. त्यासाठी मी घेतलेलं आहे डाळीचं पीठ 1 वाटी, त्यामध्ये टाकलेली आहे पालकाची प्युरी 1 वाटी. पालकाची पानं आपण जी ब्लांच करून घेतो पालक पनीरसाठी, जे हलकीशी उकड काढून त्यामध्ये थंडगार पाण्यातून ती पानं आपण काढून घ्यायचे आणि मग मिक्सरमध्ये वाटायचे. तर इथे 1 वाटी डाळीच्या पिठासाठी मी इथे टाकलेलं आहे 1 वाटी पालकाची प्युरी आणि त्याला आपण मस्तपैकी मिक्स करून घेऊयात. तुम्ही ते बघू शकता मी कशा पद्धतीने सगळं मिश्रण एकसारखं घेतलं आहे. आपल्याला या पालकाला हिरवा रंग जो द्यायचा आहे ह्या ढोकळ्याला, त्यासाठी मी तिखटपणा येण्यासाठी यामध्ये टाकलेलं आहे आलं, लसूण आणि हिरवी मिरची. इथं मी तिखट नाही टाकलेलं आहे, मिरचीचा वापर केलेला आहे. त्यानंतर आपण इथे टाकूयात मीठ आणि हलकासा इनो. मी ह्याच्यामध्ये मीठ पण टाकलेलं आहे आणि इनो टाकलेला आहे. अर्धा चमचा इनो टाकल्यानंतर तुम्ही बघू शकता कंटिन्यू फटाफट आपल्याला हलवायचं आहे. हलवल्यानंतर हे पीठ जे आहे ते मस्त फर्मेंट होऊन वरती येतं. इथे मी एक कंटेनर जो आहे त्याला व्यवस्थित तेलाने ग्रीस करून घेतलेला आहे. केक कंटेनर आहे हा. आणि त्यामध्ये आपलं जे ढोकळ्याचं मिश्रण झालेलं आहे तयार, ते मी आता सगळं काढून घेणार आहे. ते मी एका पॅनमध्ये ऑलरेडी पाणी गरम करत ठेवलेलं आहे आणि या स्टीमरमध्ये आपण आपला ढोकळा ठेवूयात शिजायला. साधारण 5 ते 10 मिनटानंतर तुम्ही बघू शकता आपला ढोकळा जो आहे तो जवळजवळ डबल फुगून वरती आलेला आहे. याला होऊ द्या थोडासा सेट झाल्यानंतर बघा आपण टॅप केल्यानंतरच ऑटोमॅटिक हा ढोकळा किती छान सुटून येतो, अगदी केकसारखा. तुम्ही बघू शकता, असं वाटेल की जणू काही आपण हिरव्या रंगाचा केकच बनवला आहे ना. तर हा झाला आपला पालक ढोकळा तयार, जो आहे एकदम टेस्टी पण, आणि 1 वाटी पालक प्युरी घातल्यामुळे तो झालेला आहे एकदम हेल्दी पण. पालक प्युरीच्या ऐवजी याच सेम रेसिपीमध्ये तुम्ही बीटाची प्युरी घालू शकता, गाजराची प्युरी घालू शकता. तर आपला पालकाचा ढोकळा तयार आहे. टेस्टी. एन्जॉय.